मधला काळ खूपच छान होता. मग आजीला फोनवर विचारायचे मी आणि आजी पण मला विचारायच्या. आणि नंतर गेले माहेरी की आजीकडे पहिले जायचे, विचारायचे आजीची तब्येत कशी आहे. खायला मात्र काहीच नाही न्यायचे बरं, कारण आजी काही खात पितच नव्हत्या बाहेरचं. मी काहीही दिलं नाही आतापर्यंत, त्यांना एक बिस्किटचा पुडासुद्धा दिला नव्हता. म्हणजे आजीनं काहीही अपेक्षा नसताना जीव लावलेला आहे आम्हाला, खूपच छान जीव लावलेला आहे. आणि पुढचा काळ कसा आला, पुढं कोरोना आला. कोरोना काळात थोडंसं दुर्लक्ष झालं आणि कोणी कोणाला भेटतच नव्हतं. आमच्याही दुकानं बंद पडल्या. आम्ही थोडं गोंधळात होतो. आम्ही शहरात असल्यामुळं खेड्यातले आम्हाला विचारेना. कोणी पाहुणे रावळे पण विचारित नव्हते, कारण त्यांना असं वाटायचं येतात की काय इकडं. पण आम्ही गेलो नाही कुठेच आणि विचारणंही बंद झालं. आपलाच गोंधळ असल्यामुळं काही याला त्याला विचारणंही म्हणजे लक्षात राहतच नव्हतं. काय करावं ते सुचत पण. आजी बिना भेटल्याच्या कशा गेल्या हे पुढच्या याच्यात